नमस्कार मंडळी, वेलकम टू माय व्लॉग. सो हा आहे डे 2 आणि खूप छानशा मॉर्निंगमध्ये आम्ही असा हा ब्रेकफास्ट घेतला. खूप छान छान ब्रेकफास्टला ऑप्शन्स होते. ऑर्किडमध्ये बुफेज म्हणजे एक नंबर असतात आणि बुफेमध्ये सगळे फ्रूट्स, ज्युसेस, इडली होती. इडलीसोबत चटणी, सांबार, पोहे. माझ्या नवऱ्याने तर बघा सगळ्यात पहिले पोहे घेतलेले आहेत. कारण पोह्याशी जर समोर पोहे दिसले ना तर हा माणूस कंट्रोलच करू शकत नाही. खूप पोहे आवडतात. मस्तपैकी पोह्यावरती शेव वगैरे टाकून घेतली. घरी तर तसं खात नाही शेव बीव टाकून, पण बाहेर गेल्यानंतर ना चटकदार चव लागते नुसती जिभेला. छोले होते, पुरी होती. पुऱ्या पण गरम गरम होत्या. छोल्याची भाजी पण छान होती असं मी ऐकलं, कारण मला काहीच खाता नाही आलं त्या दिवशी. माझा फास्ट होता. संडे होता, बट इट्स ओके. माझा फास्ट होता. आणि बापरे, मिरची पण खायची आहे का आता? ठीक आहे, लेट्स मूव फॉरवर्ड. काय काय आहे बघूया अजून. ओके, हे भजी होते, पराठे होते. ओके, सॉटेड वेजीज होत्या, बेक्ड बीन्स होते आणि ओट्स होते, मसाला ओट्स. त्याच्यानंतर बॉइल्ड एग, सॉसेजेस होते. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी पण ऑप्शन्स चांगले होते आणि जे व्हेज खातात त्यांच्यासाठी तर खूपच छान ऑप्शन्स होते. हे डोनट्स आणि ते. सो सगळं ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही चेकआउट करायला निघालो. मस्तपैकी एन्जॉय केले 2 दिवस. 2 दिवस म्हणजे 2 दिवस म्हणजे एक रात्र आणि 1 डेच म्हणायचा, कारण दुपारी पोचलेलो आणि लगेचच ब्रेकफास्ट करून निघालो. सो एकच दिवस होता आमच्याकडे, पण तो पण आम्हाला खूप मस्त रिलॅक्सिंग वाटला. त्यांनी एक फीडबॅक फॉर्म दिलेला, तो फिल केला. फीडबॅक देण्यासारखंच रिसॉर्ट आहे हे. सो नक्की फीडबॅक द्या तुम्ही पण जर इथे आलात तर. खूप छान रिसॉर्ट होतं. सर्विस खूप छान होती, फास्ट होती. मी स्पा पण केलं. त्याची रील येणार आहे माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला, सो ती पण नक्की जाऊन बघा. सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या चेकआउटच्या आणि मग आम्ही निघालो परत घरी जाण्यासाठी. पण घरी असंच कसं जाणार ना, त्याच्यासाठी म्हणजे आता इतक्या लांब आलो आहे तर काहीतरी ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजेत, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून नवऱ्याला थोडंसं कन्व्हिन्स केलं की चला ना मार्केटमध्ये जाऊ. कालपासून राहिलेलं मार्केटमध्ये जायचं, तर आता तरी निदान जाऊया. म्हणून मार्केटमध्ये शेवटी गेलो आणि वाव, हे असे छान 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 फ्रूट्स, व्हेजिटेबल्स दिसले. पण ते घेऊन सुद्धा आम्ही नंतर ना वेलॉसिटीच्या काय ते म्युझियम नाही, ॲक्टिव्हिटी पार्क तिकडे आलो. त्याचा पण माझ्या अकाउंटला तो खूप मजा आली ते गार्डन करताना. मस्त मजा आली. खूप लागत होतं बाय द वे. त्याच्यानंतर ना आम्ही गेलो मस्त स्ट्रॉबेरी प्लक करायला. स्वतःच्या हाताने स्ट्रॉबेरी प्लकिंग करायची मजाच खूप वेगळी असते. आणि गोड गोड स्ट्रॉबेरी तिथे शेतात बसून खाण्याची मजा तर काही औरच. आणि ह्याचीसुद्धा रील माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला आहे. सो प्लीज 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 जाऊन नक्की बघा. निखिलनी आणि मी दोघांनीसुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं स्ट्रॉबेरी प्लक करताना. आणि खूप सारे स्ट्रॉबेरीज आमच्या फॅमिलीसाठी पण आम्ही घेऊन आलो. आणि येताना रस्त्यात असा मस्त व्ह्यू होता. सो 2 दिवस मस्त गेले.